माझ्याकडून आता तुम्ही काय नेसतात हे मला माहित नव्हतं. मला जे करता आलं ते मी करतो. मी तुमच्याकडे 100 किलोमीटर दूरून आलेलो आहे. मी काही इथला नाही आहे. मी काही राजकारणी नाही आहे आणि मी कोणता काय म्हणतात मोठा माणूसही नाही. एक शेतकऱ्याचं पोरगा आहे जे तुमच्यासारख्या माणसांवरती अन्याय झाल्यानंतर लढतात तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी. तुमच्या जखमांवरती मलम लावण्याचं आम्ही थोडंसं काम करतोय, कारण की जखमा खूप मोठ्या आहेत, त्या अशा भरून निघणार नाही. साडी चोळी आहेत आणि हे छोटीशी एक मदत. खाली ठेवा ते, खाली ठेवा हातात. नाही नाही, तसं नाही, तसं मी तुमच्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना जाब पण विचारत आहे. तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी पण मुख्याधिकाऱ्यांना बोलत आहे. आणि तुमच्यावरती ज्यांनी कारवाई केली आहे, ज्यांनी तुमची हॅरॅसमेंट केली आहे, त्या व्यक्तीवरती पण कडक कठोर शासन करण्याचा आम्ही. आता साहेबांनी तर सांगितलं त्यांच्याकडे सत्ता आहे, पण याच्यामध्ये प्रशासनाची चूक आहे, राजकारण्यांची नाही. प्रशासनाने दिलेल्या आदेशानंतर तुमच्यावरती जी काही गोष्ट अपभीती झाली कालची, ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली. ते बघून आमचं 100 किलोमीटर वरती पोटामध्ये कालवलं आणि त्याच्यामुळे आम्ही इथं आलो.